हॅलो गाईज, वेलकम बॅक टू माय यूट्यूब चॅनल. मी रेणुका राऊत. मी एक मॉडेल आहे, कंटेंट क्रिएटर आहे. सो तुम्ही जर माझ्या चॅनलला नवीन असाल सो दिस इज माय इंस्टाग्राम हँडल. लिंक पण आहेच बायोमध्ये. सो जाऊन चेकआउट करा, लाईक शेअर आणि फॉलो करायला विसरू नका नवीन कंटेंट बघण्यासाठी. सो येस, आज व्हिडिओ बनवायचा मुद्दा म्हणजे असं की आजचा माझा दिवस खूप जास्त प्रोडक्टिव्ह होणार आहे आणि त्यामुळं आय डिसायडेड टू व्लॉग इट. सो आज ॲक्च्युली मला एक स्टोर व्हिजिट आहे आणि त्याचसोबत मी माझ्या फ्रेंड्ससोबत मूवीसाठी चालली आहे. म्हणजे गर्ल्स डे आऊट होणार आहे हा. नॉट अ प्रॉपर डे आऊट असं नाही म्हणू शकत. मूवीला जाणार आहे आम्ही आणि त्यानं थोडंसं खाऊ वगैरे आणि मग परत येणार आहे. कारण कोणाला जास्त असा वेळ नाही आहे, बट आम्हाला एक छोटंसं असं मीटअप आणि असं कुठेतरी मिळून सगळ्यांना जायचं होतं. सो वी डिसायडेड टू गो फॉर अ मूवी. ॲक्च्युली पहिलं आमचं ट्रॅम्पोलिनचं चाललं होतं की तिकडे जाऊयात, बट त्यानंतर मग म्हटलं की नको, चला मूवी पटकन पण होऊन जाईल. आणि असं मिड लोकेशन आम्ही ठरवलं. आम्ही 4 जणी चाललो आहे टोटल. सो त्या तिघी पण पुण्यामध्ये राहतात, म्हणजे सिटी साईडला, आणि मी PCMCमध्ये राहते. सो आम्ही असं मिड लोकेशन ठरवलं आणि त्यानं आम्ही ठरवलं की आपण तसं जाऊया. त्याच्यासोबतच मला स्टोर व्हिजिट आहे. सो आम्ही अगोदर ठरवलं होतं की मेकअप करता बोलूया. सो आम्ही आधी असं ठरवलं होतं की सकाळीच जाऊयात मूवीला, म्हणजे दुपारपर्यंत वगैरे परत घरी येऊ शकतो. बट त्यानंतर मग मला एकदम अचानक आठवलं, आमचं सगळं डिसाईड वगैरे झालं की सकाळी भेटूयात. आणि त्यानंतर मला आठवलं की मला स्टोर व्हिजिट आहे एक, सो सकाळी नाही जाऊ शकत. मग मी त्यांना बोललं की आपण थोडंसं दुपारनंतर वगैरे जाऊयात. मग त्यानंतर आम्ही आता 1:30चा टाईम ठरवला आहे. सो आम्ही सगळे 1:30 वाजता भेटणार आहोत. आणि त्याच्या आधी मला जायचं आहे जीवाच्या स्टोर व्हिजिटला. तर त्यासाठीच मी एकदम बेसिकचा नॉर्मलचा मेकअप करणार आहे. कारण तिथून लगेच येऊन परत, कारण मी तिथे स्टोअरमध्ये टाईम दिला आहे 11:30 ते 11:45चा. सो मला तिकडून येऊन लगेच इथून पण परत पॅव्हेलियनला जायचं आहे. सो तिकडे मूवीचं ठरलं आहे आमचं सगळ्यांचं. सो तिकडे जाऊपर्यंत परत मला ॲटलीस्ट 40 to 45 मिनिट्स तरी जाईल. आता तर आम्ही गाडीवर चाललो आहे, मी आणि असलेशा. सो ती येणार आहे शूट करण्यासाठी. पार्सल आलं. सो लेट्स सी काय पिलग्रिमचं आहे. बॉक्सची तर काय हालत करून दिली आहे त्यांनी, हे बघा. हाऊ कुड वी ट्रस्ट. ओके, PR झाल्यावरती आहे ना मला खूप जास्त आनंद होतो. म्हणजे थोडंसं दुःख पण होतं, कारण आता अजून एक कंटेंट शूट करून द्यायचं आहे. बट त्याच्यापेक्षा जास्त खूप, म्हणजे 2% दुःख होतं, बट बाकी 98% खूप आनंद होता. आणि आता तर इट्स शॅम्पू अँड कंडिशनर. सो ऑब्वियसली आय लव्ह ट्राईंग न्यू प्रोडक्ट्स. ओके, सो आता जास्त भाषण न करता मी पटपट आवरते, कारण ऑलरेडी मला खूप उशीर झाला आहे, आता निघायचं आहे. सो मी कॅमेरा ऑफ करूनच मेकअप करेल, देन पटकन जाईल आणि मग भेटूयात परत. ऑलरेडी फॉरगॉट की मी ब्लॉग करते आहे आणि येऊन बसले मी एवढ्या वेळची. इथे हे लोक अजून आले नाही आहेत, वैतागली आहे मी. मला असं वाटलेलं की तिकडे मी गेले होते स्टोर व्हिजिटसाठी, सो मलाच लेट होईल, पण हे लोक अजून आलेले नाही आहेत. अजून मी कॉल केला आहे. आम्ही टोटल 4-5 जणी आहे आणि एक जण आली आहे बाहेर डोरला. सो ती पण येते आतमध्ये आणि मग फूड कोर्टमध्ये येऊन बसली इकडे. खूप लवकर येते. फायनली आलेत हे लोक. का वेळ ह्यांनी मला वेट करवले, एवढं मी इथं येऊन थांबले इतक्या वेळची. आणि बघा त्या पोरी शायनिंग मारत आणि माझ्यासारख्या पर्स घेऊन आल्यात बघा. हीच ती मुलगी जिने माझ्या मूडचा बोलू का. आता हे लोक कॉफी घेऊन आलेत आणि आम्ही आमची ऑर्डर दिली आहे. 3चा टाइम आहे. गाईज, आज आम्ही हिला कंटेंट दिला, मी तिला पोस्ट केलं तेव्हा मी झालं तुमचं म्हणून जरा डिस्टर्ब नको बरं. आम्ही दिसत पण नाही. छान आहे फिल्टर. आम्हीच छान आहे. शेवटचं काय बोलतेस तू. ह्यांचं झालं, हे आमचं तोंड बघतायत आता.
आमची कॉफी आहे. जर साक्षी तुला प्रेमाने सांगते 5 मिनिटं झाले 3 वाजले. थोडं 15 मिनिटं झाले फक्त. वर खाली करतोय लिफ्ट मध्ये वर खाली करतोय आम्ही. हा सांग बिचारी. प्रेसच नव्हतं ते. फायनली आलोय. ओके, आय हॅवंट इंट्रोड्यूस्ड. ही मैत्री तर तुम्हाला माहितीच असेल. ओके गाईज, ऑब्विसली नो हर. सो शी इज साक्षी. ह्या दोघी शी इज सेजल. तुझं नाव विसरले मी. आणि शी इज पूजा. सो वी आर फायनली गोइंग इनसाइड नाव. आपण काय बोलतोय. भूताच्या पिक्चरला आलोय. नुसतं इथं हसणं कंट्रोल नाही होते आम्हाला. त्यांनी तिथं हा पिक्चर भूताचा आहे. आम्ही तर जोक्स मारतोय फक्त. रिॲक्शन बघून आम्हाला त्यातल्या त्यात आम्ही दोनदा घाबरलो. आम्ही दोघं तिथं डिश पडले. आम्ही तिथं वरडलो. इंटरवल संपला. 150 फोटो लेके वापस हम लोग निकल रहे हैं अंदर. कसा होता गाईज मूवी? पैसे वेस्ट गेले अक्षरशः. एक्झॅक्टली. म्हणजे इंटरवल पर्यंत असं वाटत होतं काय फालतू पिक्चर आहे. आणि पिक्चर संपल्यावर असं वाटलं पैसे वेस्ट गेले. अजिबात जाऊ नका. आणि एंड मध्ये काय कळालं की ती पागल होती. हॉरर काही नव्हतं का? अजिबात हॉरर काहीच नव्हतं. रील्स चालू आहे तिकडे आणि माझी इकडे चार्जिंग चालू आहे वॉशरूमच्या बाहेर. मैत्री तू इथं रील कर. ट्रेंड गोइंग ऑन. प्रत्येक वेगळ्या वेगळ्या स्टोअर्स मध्ये फिरतोय आम्ही. कुठून कोणीच काहीच घेत नाहीये. पण मला भेटत नाही. आणि मला हे लाईफस्टाईल थोडीशी बघ वाटतं. अरे नाही, लेडीज सेक्शन नाही. तिथे आम्ही आता रिसॉर्ट मध्ये गेलो तिथे पण सगळं FC करणार. अरे हे काय FC बघा हाँगकाँग गल्ली FC असं चालू होतं यांचं. व्हॉट गेले ह्या दोघी तर ह्यांना तर ह्यांच्या पायाला भिंगऱ्याच लावल्यात.
बोलली? काय बोलत होते मी बोलली की मला शूट नाही मी बेरोजगार आहे सध्या. कालच शूट करून आली, लाज नाही वाटत ना. जाऊ देतात गाईज. आणि हिला खूप लेट होतोय गाईज, घरी जायचंय गाईज. अशा प्रकारे आमचा डे आउट झालेला आहे. सगळं आपल्या घरी जात आहे. तुम्ही लाईक शेअर कमेंट करायला विसरू नका. आणि असेच ब्लॉग आवडत असतील आमच्या चॅनलला सबस्क्राईब करा. सॉरी इंस्टा फॉलो पण करा प्लीज. त्यांच्या सगळ्यांचे इन्स्टा हँडल्स मी खाली डिस्क्रिप्शनमध्ये देईलच. तुम्ही पण चेकआउट करा, स्टॉक करा त्यांना. आणि येस ऑब्वियसली लाईक शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका. थँक्स फॉर वॉचिंग. बाय. लाईक शेअर सबस्क्राईब.